जय साईनाथ. ओम साईराम. घरात पूजा वगैरे झालेली असं म्हणजे फुलं हार अगरबत्ती दिवा प्रसन्न वाटतं. बजरंग बली की सरस्वती माते की. मला विचार चालू तरी केले म्हणजे काय होईल माहितीये का, मी खरं ते पाया पडून जाईल आणि परत कॅमेरा चालू केला की कॅमेरा समोर पण पाया पडायला लागते. दोनदा वाकायला नको म्हणून बोलतोय की कॅमेरा चालू केला का बघ. तोच बोलत माझी गर्लफ्रेंड नाहीये. बस काय होतं बस काय माझी गर्लफ्रेंड नाहीये बस काय. कसा दिसत होता, जाम भारी दिसत होता आणि मेन म्हणजे ती खुश झाली. याला एक मुलगी लाईक करते असं तो बोलत होता. मुलगी ह्याला लाईक करते, याला लाईक करते. सो हे गाइज वेलकम बॅक टू बॉब अँड कोमल युट्यूब चॅनल आणि तुम्हा सर्वांना दसऱ्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. दिवाळी चालू झालेली आहे, दसरा दिवाळीचा पहिला सण आणि आता इथे पूजा वगैरे करायला चालू आहे सर्व. मॅडम आपल्या रेडी झालेल्या आहेत. हॅपी दशरा तुम्हा सगळ्यांना. खूप खूप शुभेच्छा दसऱ्याच्या आणि खूप आनंदी राहा, सुखी राहा, हेल्दी राहा. हातात वॉच लय चमकते. हॅपी दसरा. हॅपी दसरा तुम्हा सगळ्यांना. कोमल, मला असं वाटतं यावर्षी सुद्धा ना मी 15-1 हजाराचे फटाके आणले पाहिजे. काय बोलते? वेस्ट ऑफ मनी बिलकुल आणू नका, बाप सिरियसली सांगते. आणि गाईज माझी दाढी वगैरे बघू शकता. मी नवरात्री 9 दिवस उपास होता म्हणून दाढी वगैरे केली नाही. आता उद्या पहिला जाऊन फ्रेश होणार. कारण ना काय माहितीये विषय, जर दाढी वगैरे केली नाही ना तर असं वाटतं की या माणसाने आंघोळच केली नाही. बात तर सही आहे. तर मला आता तेच वाटतं की मग आंघोळच केली नाही. कारण दाढीनी जरा कसं नीट असेल तर लुक भारी येतो. आणि नवीन कपडे घातलेले आहेत. नवीन म्हणजे इस्त्री नाही पण नवीनच आहेत. कोमलने सुद्धा नवीन ड्रेस घातलाय आणि आमच्या साहेबांकडे एवढे कपडे आहेत तरी सुद्धा कपडे नाही आहेत. ठीक आहे, चला आपण घरीच पूजा पाठ वगैरे करणार आहे. सो त्या कारणाने आपण कपडे जास्त चांगले नाही घातले. पण दिवाळीला मात्र मस्तपैकी कुर्ता वगैरे आणि 15,000चे फटाके यावर्षी सुद्धा बघायला विसरू नका. 15 नको, 10,000 पर्यंत. 10,000. 10,000चं कोणाच्या घरात राशन भरेल, फराळाचं खातील, पोटभर जेवतील. काहीच तुम्हाला वाटत ना फटाके फोडायला. कसं काय फटाके फोडू शकतो? मी काय बोलतो, लिसन, तुम्हाला वाटतं का मी गेल्या वर्षी हिचं एवढं बोलणं ऐकलंय आणि तेच बोलणं ऐकण्यासाठी पण नाही शकत. तू करत असशील ना तर मी आणि तू लांब राहा बाबा. तुझा माझा काही संबंध नाही राहणार. वाह दीदी, वाह दीदी. नाही दीदी, वाह दीदी. सरळ. कारण की हे वेस्ट ऑफ मनी आणि माझा संसार आहे हा, मी तो असं करून देणार नाही. तुझं काय म्हणणं आहे? बोल. तुला काय वाटतं किती आल्याचा फटाका आणू आम्ही लोक? तू बोलशील जर असं असेल तर तू आणि माझा संबंध राहणार नाही. चांगल्या सणासुदीत दिवशी असं बोलायला लावू नको. पण मी ऍक्सेप्ट केलं काय की मी नाही करणार. कारण गेल्या वर्षी मी खूप ऐकलंय. मग काय करणार तू? कितीच? आणि 2-1 हजाराचे का ते पण नको? अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है. ते पण नको. पण आता मी काय बोलू शकत. दिवाळी मग मी काय सेलिब्रेट दिवाळी करू? फटाके फोडून नाही, दिवे लावून. रोहित ही बोलते 2-1 हजाराचे फटाके पण नको. का असं थोडं नसतं. 2,000चे फटाके पण नको असं थोडी असतं. दिवाळीचा अर्थ काय मग? दिवे लावून फटाके फोडून काय असं फील होतं? काय एकदम चांगलं वाटतं. म्हणजे तुला नाही समजणार. ये फंस गया सी. का मी आवाज करू का टीव्हीला? ये फीलिंग सिर्फ हम लोग को समझ सकती है. ये फीलिंग तेरे को नहीं समझेगा. ये बात तो साला सही बोला. ये फीलिंग इसको नहीं समझेगा. असं बोलायला गेलं 2 गोष्टी येतात माझ्या दिमागात. एक तर याला असं वाटत असेल मी फोडू, लहान पोरांना बघत असेल. पण हे पण चुकीचं आहे की याने पण फोडलं पाहिजे. कारण की याने आतापासून शिकलं की नाही फटाके फोडणं चांगलं नाही, तर चांगली गोष्ट आहे. पण याचं दिमाग तेवढं चालणार नाही आता सध्या. तर याच्यासाठी आपण 1,000चे फटाके ठीक आहे. फक्त चकली. मी काय बोलतो, 17 शूट करतो. पहिला ब्लॉग शूट आहे या फोननी आणि फ्रंटनी. म्हणजे मी फ्रंट कॅमेरा हलवतच नाहीये कारण एवढं भारी वाटतंय. काय क्वालिटी आहे बघ मम्मी. पण दिवाळीला अर्थ काय? फटाके नाही फोडणार.
दसरा तुम्हाला सगळ्यांना हॅपी दशेरा. माझ्याकडनं दशेरा हिंदी आमच्या मध्ये सगळ्या बोलतात. कुटुंबांकडनं दसरा दसरा मराठीत बोलतात. हॅपी दसरा बोलली. आमच्या सगळ्या कुटुंबांकडनं तुम्हाला हॅपी दसरा. यस नाही आपण त्यांना सोनं वगैरे पण देऊया एकत्र सर्व देऊ. रिअल पहिला- येत असतील तर बोला. पहिला मला असं वाटतं की पूजा पाठ वगैरे करून घेऊ. मी बसलोय कारण व्लॉग चालू केलाय म्हणून. सो चला मी देव वगैरे खाली आणतो मांडतो वगैरे पूर्ण सिल्वर बटन वगैरे सर्व काही सेट करतो. देन पूजा करूया. आणि मला घराला तोरण सुद्धा लावायचं आहे. खाली गाडीला तोरण लावून आलोय मी. आता घराला तोरण वगैरे लावू. लय भारी वाटतंय को मला यार. क्वालिटी बघ ना ब्रो. पहिला vlog आहे. हा आणल्यापासून काय करत होतास? का मी भारी दिसतोय. आपल्याला सगळे बोलून बोलून थकले यार. तुम्ही लोक ब्लॉग डेली करा. पण तुम्हाला सांगू का ते होतच नाहीये डेली ब्लॉग. काय माहित काय झालंय आम्हाला. मी काय बोलतो आज सर्वांनी आपण मॅचिंग केलं असं नाही वाटत आहे. मी ब्लू घातलाय मम्मीने ब्लू तू ब्लू. ह्याच्यामध्ये थोडं ब्लू आहे माझ्यासारखं नाही त्याच्यात थोडं आहे. सो आम्ही आज सर्वांनी मॅच केले ब्लू 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 ब्लू. ठीक आहे आपण पूर्ण सेट वगैरे करू. देन पूजा करताना भेटूया. गाईज हे बघा आपण माहिती घरी एक एक फुलं असं सुईने शिवतो तसं शिवलंय. आंब्याची पानं फुलं. मम्मी हा हार कितीच आहे? हा 100 रुपये. 100 रुपयाचा हार. आणि हे वेगळं 10 रुपये. हा महाग आहे सगळं महाग भेटलं. कोमल एक व्हिडिओ पोस्ट करते. अर्जंट व्हिडिओ पोस्ट करायला सांगितले म्हणून ते व्हिडिओ पोस्ट. ए मम्मी मी मोजून लावलेले रे. व्हिडिओ पोस्ट करते. व्हिडिओ पोस्ट झाली की सहभागी हो फटाफट कारण टाइम आणि मुहूर्त निघत चाललंय. माझ्या अकाउंटची लिंक पाहिजे असेल ना तर माझ्या कोमल खरात युट्यूब चॅनलला जा आणि तिकडनं घ्या. ए अलाउड नाही हा. अलाउड नाहीये हे. या चॅनल वरती तुझ्या पर्सनल चॅनलचं प्रमोशन करणं अलाउड नाहीये. तिला सांग मी. बरं. तिला सांग. बरं. बोल तू तुझ्या तोंडाने बोल लवकर बोल. काय बोलू? बोल. दादा बोलला या चॅनल वरती तुझ्या पर्सनल चॅनलचं प्रमोशन करणं अलाउड नाहीये. ह्या चॅनल वरती तुझं पर्सनल प्रमोशन करणं अलाउड नाही आहे. ती फुलं घेत नव्हतं. मी तरी पण करेन. बघ त्याला बोल मला थांबू शकतोस का सांग. मग बोल तुला प्रमोशन करायचं असेल तर आम्हाला फटाके आणायची परमिशन दे. प्रमोशन करायचं असेल ना फटाके आणायची परमिशन दे. कट करायचं एडिटर कट कर चालेल. आता बोल. मी काय बोलतो 100 रुपये आणि 10 रुपये. गाईज नक्कीच कमेंट करून सांगा की माझी मम्मी बारीक झाली का. कारण माझ्या मम्मीने एकही दिवस मिस नाही केलाय. नवरात्रीचे 9 दिवस गरबा खेळली हा. का पोट कमी होण्यासाठी. आणि या ड्रेस मध्ये भारी वाटते. गाडी वाटते भारी भारी मीन्स काय भारी भारी. पण बोलत नाही मम्मी कमी झाली म्हणून. हा अरे देवा इथे हुकच नाही. आता कसं लावू. होतं ना नाही ना ते मध्ये आहे बघ. एकच आहे. कसं लावू एक काम करतो. आहे अजून एक आपल्याकडे. थांब मी काय बोलतो हे किती दिवस ठेवायचं असतात मम्मी. हे आता धनतेरस धनतेरस मग मी उभा राहतो ना पकडून. आता हुकच नाही काय करू. हे धनतेरस काढू शकतो तू हे. मी काय बोलतो तू उभी राहते का अशी धनतेरस पर्यंत. बरं कोणाला येऊन नाही करत. बघतर तिला बघतर. कोमल आमची आज लय स्मार्ट दिसते. स्मार्ट पोरं दिसतात. नाही आज सुनबाई छान दिसते. ब्युटिफुल प्रीटी थँक्यू सो मच. खूप भारी कुर्ती घातलेली आहे त्याने मला खूप थँक्यू आवडली. सो मच. छान दिसते. आम्ही खूप मोठी शॉपिंग केली आहे ऍक्च्युली. काल केली आम्ही. आणि मस्त कुर्तीच घेतल्यात आम्ही सगळ्यांनी मिळून. दिवाळीची शॉपिंग. घरच्या लक्ष्मीची पूजा करतो. मला काही कळलंच नाही 2-3 मिनिटं. तुम्ही विचार करत असाल कोमल तिथे हार घेऊन उभी आणि मम्मी खाली पूजा काय करते. घरची लक्ष्मी आमच्यामध्ये असं केलं. शेवटी इथे मी काम करते. मला माहिती मीच करू शकते. बॉबी आहे ना तो आमचा शोधतोय खिळे. आणि आता येईल आणि तोपर्यंत आपला हात पण लटकलेला. काय करते हात लटकवतो नाव ना कशानी. का. नको ना कायमचं मारू देखील ना मला. थांब ते पडतं ते. आता 2-3 दिवस तुला वाटतंय ते बघ पडेल. तुला वाटतंय ते खिळा. आणि मारतो पटकन. मग तू ना
काढले मी किल्ले ते मी वगैरे. मारते. लय चतुरी करू नको इकडे होय काम काय ते. चल साईडला होय. पुरुषाची कामं पुरुषाला करू दे. बापरे. बरोबर आहे की नाही? पुरुषाची कामं पुरुषाला करू दे. तिकडे चल बायांची जर कामं कर. तुला जास्त कामं करते तर सोड. बाप काय फटालशील ना. कामगिरी करत पडले माहिती तुम्हाला सगळ्यांना. आम्ही घरातलं काम करत होतो, कोथांबीच्या माळ होतो, खाली स्लीप होतं, मस्त घासते मी, किचन एकदम कडक आलं असं मस्त घासते आणि पाय छटकला माझा, पाय छटकला, अशी उलटी बिलटी करून पडले ना अशी खाली. आणि बॉबीला मी बघते म्हणजे स्टेप बाय स्टेप पडले. आम्ही रोज सांगेल कशी पडले. आली असं किचन जवळ होती पडली गोल गोल फिरून मी गोल गोल फिरून पडले आणि वरतून ना मी बॉबीला बघते, बॉबी मला बघते, म्हटलं अरे असा स्टेप मारली, आता पकडेल तो, आता अशी मारली, आता पकडेल, अशी पण केली, आता पकडेल. असं केलं ना तर मला तोलच जमला नाही तर मी खाली पडले. ह्यो बघतोय मला, अरे पडते, पण ह्यो मला थांबवत, मला पकडत पण नाहीये. मी सांगते ना असं नाही की मी झपकन पडले, अशी पण नाही, अशी स्टेप बाय स्टेप पडले. याला म्हटलं आता मी मुद्दाम नाही पकडला. खरं बोलतोय, दुसरं लग्न करायचं चान्स भेटला असताना मला. असं बोलतो तसं डायरेक्ट मी मरणारच होते पडल्या पडल्या, खाली पडून मेले. दुसरं लग्न करायचं याला. दुसरं लग्न म्हणजे असं समजून झालं पण ना तरी मी त्याच्या स्वप्नात येईल, स्वप्नात नाही ना, त्याच्या मागच राहील, करून देणार ना लग्न. हार लावला एकदम प्रॉपर. खिल्ले का मारले माहितीये का? आता परत दिवाळीला वगैरे हार लावावे लागतील तर परत म्हणून कायमचे. तोरण वगैरे लावले, त्यानंतर सगळं मांडलं वगैरे. आता आपण काला काला होतं म्हणजे हा तेच फिरवलं फटाफट जास्त काय बोलू. सो पूर्ण घरामध्ये धुरी वगैरे केली मस्तपैकी आणि इथे पूजा वगैरे आता चालू झालेली. देवारात हार वगैरे, घराला हार, गाडीला हार झाला. बाबांसाठी मोठा हार नाही भेटला, खूप शोधला आणि हार भेटत होते तर या टाईपचे भेटत होते असेवाले. सगळे बोलू नको. सिल्वर प्ले बटन, लॅपटॉप आणि घेतलेले नवीन फोन, क्या बात आहे. आणि इथे धातू ठेवलेले आहेत, इथे सोनं ठेवलेलं आहे, फुलं वगैरे ठेवले आहेत. मला वाटतं प्रत्येक गोष्टीला मम्मी असं हळद कुंकू वगैरे. ती काय लावते ना. यस. आज असं आहे की धातूंची पूजा केली जाते, तर मला असं वाटतं की या धातूची सुद्धा पूजा केली पाहिजे आणि या धातूची सुद्धा. इथे बघ, आम्ही धावतोय तसं. जीभ बाहेर काढ, गप रे बाप. जीभ बाहेर काढ, लवकर जीभ बाहेर काढ. ते कशाला त्याची पूजा करायची का? मग तू धातू आहे ना, तो तुम्ही दोघं धातू आहे, तुमची जीभ धातू आहेत. लय लय खेचतो आमच्या दोघींची. हा मग बघा, बघितलं का? ए, बघा, आम्ही दोन लक्ष्मी आहे ना तुझ्या. हा, मग ह्या लक्ष्मीचं नाव काय, ह्या लक्ष्मीचं नाव काय? अनिता आणि कोमल. तसं नाही, कोणती देवी इथे विचार. देवी तू आहे काली माता आणि ही आहे सरस्वती. काली माता का बोल? आपली कुलदेवत आहे ना म्हणून. सरस्वती का? सरस्वती का? कारण तुझ्याकडे सर्व गुण आहेत, सर्व गुण संपन्न आहेस तू, या कारणाने. तू काली माता म्हणजे तू घराची रक्षा करते, पाठीमागे वगैरे काहीतरी पोषा. अन्नपूर्ण देवता असतो. देवी देवी असते. काली माता म्हणजे तू आमची पूर्णपणे पाठीराखा आहे, कुलदेवत आहेस तू आमचा. दादा आजच्या दिवशी पैसे पण ठेवतात ना? हा, पैसे ठेवतात. ठेव ठेव ठेव, लवकर ठेव, लवकर ठेव. जमा केलेले पैसे. माझ्याकडे आणतो थांब. चला अगरबत्ती लावू, मागा देवाकडे काय मागायचं. ते कुठे? ते लावायचं कुठे हो? अगरबत्ती. हे काय? मी काय बोलतो, दरवर्षी मी सिल्वर बटनला असं बोलतो की गोल्डन बटन येऊ दे, गोल्डन बटन येऊ दे, पण येत नाही. पण यावर्षी येऊन जाऊ दे यार प्लीज. दरवर्षी नका बोलायला लावू. नाही पण या वर्षीला 2च महिने राहिले, एवढं लवकर नाही होणार. चला ठीक आहे. सिल्वर बटन पण खूप मोठी गोष्ट आहे
भाग्याने भेटलंय आणि तुमच्या प्रेमाने भेटलंय. तर जे काय आहे त्याच्यातच संतुष्ट आहे आम्ही. तुमचं प्रेम असू द्या फक्त. संतुष्ट आहे. संकुष्ट. बजरंग बली की, सरस्वती माते की, आई जीवदानी माते की. श्री स्वामी समर्थ. पहिलं सोनं देवाला. तुम्हाला दसऱ्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. काय मागशील तू मागून मागून? नाही सांगणार. हा सांगायचं नसतं. सांगितलं नाही सांग. सांगायचं नसतं ना. तुम्हाला माहिती काय मग? मला पाय पडतो. यस, नीट पाया पडा, देवाकडे मागा मनापासून जे मागायचं आहे. आधी सर्व देवांना दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा. सोनं वगैरे चढवलेलं आहे. माझ्या देवीला सुद्धा मला सोनं द्यायचं आहे, ते देतो. आधी तुम्ही पाय वगैरे पडून घ्या. माझ्या दुसऱ्या देवीला सुद्धा मला सोनं द्यायचं आहे. मॅचिंग केलेली आहे. आज मॅचिंग केल्या दोन्ही देवींनी माझ्या. देवताला तुम्ही देवता. देवता मी गणपती बाप्पा आहे. करते धरते देवता. मी गणपती बाप्पा आहे. मला पोट बरं देवांची नावं देतोय स्वतःला आपण सगळे. हा ते पण आहे. देव खूप श्रेष्ठ नाही आहे. पण तुम्ही आमच्या लक्ष्मी आहात ना, हा. सो या कारणाने तुम्हाला देत बोललो. आहे. तूच बोलली मी देव नाही, तुम्ही लक्ष्मी आहात. काय मागितलं एवढं मोठं? काय मागितलं खरं अय्यो, बोल. seriously लय मोठं होतं. लय मोठं मागितलं. काय मागितलं? जय साईनाथ. ओम साईराम. मस्त वाटतं ना असं घरात पूजा वगैरे झालेली असं म्हणजे फुलं हार अगरबत्ती दिवा मन प्रसन्न वाटतं. ओम साईराम. बाबांना बाबांना सोनं सोनं. मेरे मालिक मेरे साई. मी सुखात सुद्धा आणि दुःखात सुद्धा या फोटो समोर बघत असतो आणि मी सांगतो बाबांना 10. माझं काही सुख असेल काही दुःख असेल त्या फोटो समोरच सांगतो मी. मला वाटलं तू बोलशील 10 करोड. हा हा असं बोलतो 10 करोड. हे बघा नाही नाही असं बोलतो 10 करोड देणार आहेत बाबा. असं एकट्यामध्ये बोलणार काय बोलतो बाबा 10 करोड द्यायचे. बाबांना सोनं. ऍक्च्युली ना मी काय बोलतो म्हणजे बाबा आणि माझं बाबा बोलतात की टेन्शन घेऊ नको, मी तुझ्या पाठीशी आहे आणि तुला मी 10 करोड देणार आहे. असं बोलतो मी. जय साईनाथ. आम्ही शिर्डीला गेलेलो कोमलच्या मम्मीच्या गाडीने आणि हा फोटो मी कसा आणले जरा सांग. मम्मीच्या गाडीच्या मागे आप्पाकडून आणलेला. कसं आणलंय? आम्ही इथे बघा, आम्ही 7 जण होतो, पूर्ण गाडी फुल आणि ही एवढी मोठी फ्रेम. सर्वांना प्रश्न पडलाय की घेऊन कसं यायचं. मांडीवर घेऊन आले. तर मी मांडीवरती बसून एवढा असं पकडून पूर्ण शिर्डीपर्यंत घरपर्यंत घेऊन आलो, कारण मला एवढा आवडला हा फोटो आणि मला असं वाटतं की तुम्हाला सुद्धा आवडत असेल हा फोटो. आणि बऱ्याच लोकांनी मला असं वाटतं की मागवला सुद्धा असेल असं बघून खूप लोकांकडे बघितले. हा माझं सोनं मला. हॅपी दसरा. मला विचार चालू तरी केले का? मला आवाज नाही आला पण चालू आहे बघितलं कसं आहे? तुला आवाज येतो टुंगटुंग आवाज येतो ना. अच्छा हा म्हणजे काय होईल माहितीये का, मी खरखरच्या पाया पडून जाईल आणि परत कॅमेरा चालू केला की कॅमेरा समोर पण पाया पडायला लागते. दोनदा वाकायला नको म्हणून बोलतोय की कॅमेरा चालू केला का बघ. कारण मम्मीला येत नाही. चला ब्रो. हॅपी दसरा. हॅपी दशेरा. दसऱ्याच्या तुला हार्दिक हार्दिक शुभेच्छा. खूप मोठा हो, अक्कल येऊ दे, नेहमी अभ्यास करत राहा, अभ्यास करून खूप मोठा हो. बाकी आम्ही आहे. हा, बरोबर. आता अरे दोन्ही नको, अरे नको रे, अरे नको रे, नको, अरे नको रे, पण ना लोटाने खाल्लं. अरे दे. मी बसला बसला काय काम कर. मला काय माहिती माझ्या मम्मीला देतोयस म्हणून मी थांबलेले. मम्मी ब्लॉग काढता काढता बसली, दमली ना. नाही तो खाली आहे ना, छोटा आहे ना तू, अच्छा. म्हणून त्याचं पण घ्यायचं. मला वाटलं साईड सपोर्ट सब कुछ. नाही रे. मला दिलं हे, मला दिलं. चला चांगलं वाला दे. हे काय याला काय बोलतात? सोनं. रिअल वाला द्यायचं. बाय सोनाने ना दे ना. भाईको फोन करता. बायको अरे. तू देगा तू मी आता थोडं कमवतो, अजून लहान आहे मी. कमवल्यावर दे. हॅपी दशेरा. हॅपी दसरा. अरे अरे नको, अरे नको रे, अरे नको अरे रे, नको, अरे अरे. नको रे, अरे नको रे. हॅपी दसरा. हॅपी दसरा. हॅपी दशेरा.
बिचारा रे, लहान आहे म्हणून सगळ्यांनी पाडत असतात ना रोहित. हॅपी दसरा. लहान असलं असं होतं. सुखी राखो पापड्यासामध्ये तरक्की लोटांगण. लय मोठा माणूस हो लोटांगण. लोटांगण घाल. ए नको ए बाबा लोटांगण घातलं रे देवा. लोटांगण घालणार सगळ्यांना. त्याला घेऊन काय झालं माहितीये का, पहिलं तर पडून जात लोटांगण घातलं. काय म्हणतेस कधी काय बोलले मी? गरब्यासाठी? कोण गरबा? हा अरे नाही अरे, कोण गर्लफ्रेंड माझी बोलतोय तरी पण. लिले ड्रेसिंग मारतो, जाम ड्रेसिंग मारतो. मग तेच काय आलं? हा, काल मोठा- परवा दिवशी आला. भगवानना सुद्धा आपण हे केलं. हॅपी दसरा. हॅपी दसरा. Happy Dasa. ऍक्च्युली ना म्हणजे काय मेणबत्ती वगैरे लावतात, पण मी त्यांचं स्थापना नाही केलेली आहे. ते म्हणून आम्ही मी हा पूजा नाही करत मी. असं म्हणजे स्थापना नाहीये म्हणून करत नाही. स्थापना केली ना आपण घरात आपल्या गेला तर आपण सेपरेट एक भारीवाली मूर्ती घेऊ पंचधातूची, त्याची स्थापना करू आणि मग त्याच्यानंतर पूजा करायची. साईबाबांची पण मूर्ती घेऊ, मस्त मोठी आहे. मूर्ती ऍक्च्युली नसते ठेवायची. एवढी मोठी नाही, छोटीवाली मूर्ती घेऊ. म्हणून आपण मूर्ती न ठेवता कधी फोटोंची पूजा करतो. मूर्ती ठेवली तर मूर्ती मंदिरात ठेवतात. हा मंदिरात ते पण एवढंच साईजची मूर्ती ठेवली जाते. जास्त मोठी ठेवली की स्थापन होते असं मी ऐकलंय. म्हणून आम्ही मोठी मूर्ती नाही ठेवत. ऐकलंय, माहित नाही. माहित नाही, मागचं नॉलेज नाही आम्हाला माहित. जे माहिती आहे ते सांगितलं. काय विषय? बोला, तोच बोलत येतो आपल्याला. बोल. माझी गर्लफ्रेंड नाहीये बस. बस काय होतं last? बस काय? माझी गर्लफ्रेंड नाहीये बस त्या काय? दिवशी काय केलं त्यांनी माहितीये, आला वरती खालती पोरांना सगळ्यांना बघितलं कुर्ते घातलेले आहेत. आला वरती मला म्हणतो मग मला कुर्ता पाहिजे. म्हणजे इकडे नाही आहेत सगळे जुन्या घरी कुर्ते आहेत तुझे. तर ऐकलं नाही त्यांनी, रडायला बसला. शेवटला त्यांनी बॉबीला घ्यायला लावलं त्यांनी कुर्ता. नवीन कुर्ता घेतला आणि ड्रेसिंग मारून गेला. खेळायला गेला घालून बुटं. मी ना कुर्त्याचा ऐका ना, कुर्त्याचा आणि त्याच्या ड्रेसिंगचा फोटो ना बाजूला लावतो इकडे. या इथे स्क्रीनवर लावतो. भारी दिसत होतं. नाही मी स्क्रीनवर लावतो म्हणजे लोकांना समजेल की कसा दिसत होता. जाम भारी दिसत होता. आणि मेन म्हणजे ती खुश झाली. माझी पण गर्लफ्रेंड नाही इतक्या लहान वयामध्ये. Actually याची गर्लफ्रेंड नाहीये, याला एक मुलगी लाईक करते असं तो बोलत होता. मुलगी ह्याला लाईक कर. याला लाईक करते असं आहे. आणि म्हणजे त्याला म्हणून- नाही आवडत. तो म्हणतो एवढं लहान वयात असं असतं का? मला म्हणतो असं असतं का? मी म्हणतो तयारी करून का चाललंय ते मला सांग. एवढा दिवस गबड्यासारखा राहतो ना, त्याला कपड्याचे धुवून ना काय कसलंच आणि घाण नसतं. guys- आणि आता कशी कुर्ता मला घालायचाच आहे. काल शॉपिंग केली ह्यांनी. शूज घालतो, वॉच घालतो, मागून घेतो वॉच, शूज मागून घेतो, मस्त घालतो. कधीच असं शूज बीज घातलंय. परफ्यूम सुद्धा मारतो. एवढ्या लेवल पर्यंत चालू आहे. आता हे काय चालू आहे? ए लाजला 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 अरे गर्लफ्रेंड आहे. लाजला लाजला गर्लफ्रेंड साठी लाजला बरका लाजला. अरे नाही अरे गर्लफ्रेंड. ब्लशिंग बापरे. आय 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 आय. बापरे गर्लफ्रेंड साठी लाजला बरका. अरे माझी गर्लफ्रेंडच नाही आहे तर. एवढं ड्रेसिंग अरे त्या दिवशी माझे मित्र बोललेले, 3 मित्र आम्ही लोक होतो. माझा मित्र बोलला हम तीनों कुर्ता पहन के आएंगे. तर माझ्याकडे कुर्ता नव्हता म्हणून मी दादाची मागलं आणि मी रडत नव्हतो. रडत नव्हतं. घे, थोडासा घे, पाणी आण घे. काय बोलेल? काय बोलशील? त्याला बोला तुला ड्रेसिंग मारून देते मस्त वाले, एकदम भारीवाले शर्ट वगैरे घालून ओढणी अशी कमरेला बांधून. तुझं सगळं खरंच गर्लफ्रेंड नाही? नाही रे, घे गणपती बाप्पा शपथ. गणपती बाप्पा शब्द नाही ना, नीट बोल नीट. शब्द बोलला. शब्द शब्द काय चुकला बाबा? बापरे. शपथ शपथ गणपती बाप्पा शपथ. गणपती बाप्पा शपथ. माझी गर्लफ्रेंड नाहीये. माझी गर्लफ्रेंड नाहीये. हा मग ठीक आहे. तू पण घेतलीस. काय? माझी बायको आहे, माझी गर्लफ्रेंड थोडी आहे. चला वरनं. हा माझी बायको नाहीये. तू असं बोला. माझी बायको. गर्लफ्रेंड. काय मागितलं देवाकडे? कोणी? नेहमीच रामायण नको लावू मम्मी प्लीज. हा नेहमीच नको लावू प्लीज. कसं विचारतोस? मी देवाकडे मागितलं आमचा सहपरिवार सगळ्यांना सुखी ठेव, सगळ्यांना सुखी ठेव आणि काय आमच्या घरामध्ये सुख शांती दे, बरकत दे आणि काय आरोग्य राहावं.
कपडे काय बरोबर. हा काय काय मागितलं देवाकडे? मी मागितलं मला ना पर्सेंटेज चांगले होऊन दे 75%. हा आणि मग मी बोललो माझ्या बर्थडेचा दिवस चांगला जाऊन दे आणि मला चांगले गिफ्ट भेटून दे सगळ्यांकडून. फटाके फोडू दे.